बघा बघा किती पाऊस आभाळ आले म्हणजे. तुम्हाला काय वाटतंय? मला वाटते खूप मोठा पाऊस येणार आहे आणि तुम्ही पण सावध राहा. काल रात्री कसं येणार आहे, कधी कधी नाहीतर कधी हे घर पण तुटून जाऊ शकतं. सावध राहा तुम्ही. अरे काल रात्री कसं आलता तसंच वाटते. हा, त्याच्याहून पण मोठा येणार आहे वाटतं. बापरे, त्याच्यावरून मोठा मी कधीच पाऊस नाही बघितले. मी पण नाही बघितले, पण येईल वाटतं. अच्छा, मग आता तुम्ही काय करणार आहे? आता बघते, घरात जाते. बघा किती मोठा पाऊस पडणार आहे आता आणि आभाळ किती काळं काळं झालंय. अरे काय होणार आहे आता? बघितलं किती आवाज येतो. तुम्हाला आवाज नाही येत काहीच? बघ, झाड पण हलतो. आणि तिथं पण थांबा, मी सुकून आहे. बघा, हे पण खूप वैतागले. मला भीती वाटते. तर आपलं घर आहे, चला आतमध्ये जाऊया. एक मिनिट, आपल्याला बाहेरचं बघायचं ना, चला. ऊन पण खूप आले, इथून ऊन आले आणि इथून खूप पाऊस पण येणार आहे. मग ह्या साईडून पाऊस येणार आहे आणि ह्या साईडून ऊन होणार आहे, कडक ऊन. आता खूप पाय पोळतात माझे पण. आणि फ्रेंड्स बघा की आता इथे खूप मोठा पाऊस पडणार आहे आणि इकडे ऊन आहे. मग मला वाटतं की रेनबो येणारच आहे. की मग तुम्ही बाहेर जाऊन बघालच. जर तुम्हाला पण तुमच्या इथं असं पाहिजे तर सबस्क्राईब करा. मी पाऊसचा वेट नाही करणार. बघा किती आभाळ वाजतोय आणि इथं पाऊस पडणार. काय होणार आता? मी असलं वेदर कधीच नाही बघितले गाईस. बघा इथे किती हे डार्क असं वाटते संध्याकाळ झाली आणि इथं दुपार. हे वेदर मी कधीच नाही बघितले यार गाईस. तुम्ही हे कधी बघितले? कमेंट मध्ये लिहा. आणि लाईक पण करा, सबस्क्राईब पण करा. कमेंटवर लिहा जर तुम्ही कधी हे वेदर बघितले का नाही. आणि तुमच्या इकडे पाऊस पडलाय की नाही कधी? आणि तुमच्या इथे एवढा मोठा पाऊस पडलाय की नाही? थँक्यू. पण थांबा, आपण बघूया आता काय होणारच काय आहे. मला खूप ओळखत पाय. तिचं पण ऊनच आहे गाईस, पण आभाळ पण गाईस बघा, तिकडे ऊन आहे, वरती आभाळ आहे आणि इकडे ऊन आहे, खाली पण ऊन आहे. बघा आता बघा आता इथे आवाज येतो, इथे आवाज येत नाहीये. इथे ऊन आहे, इथे आवाज येतो आणि इथे आभाळ पण भरलं. असं वाटतं इथं संध्याकाळ झालं आहे ना काहीच. चला आता आपण आतमध्ये जाऊन बोलूया की काय होणारच काय आहे. आणि जर आता पाऊस येणार आहे तर आम्ही तुम्हाला दाखवतो. थँक्यू. पण आत्ताच थँक्यू नाही, आपण डिस्कस करूया की होणार पाऊस का नाही. गाईस आता हिचा अभ्यास आहे म्हणून ही अभ्यास करते, पण ती आपल्यासोबत करू पण शकते. बघा तिचा अभ्यास चालू आहे. बुक नाही दिसत, मोबाईलमध्ये ती अभ्यास बघते काय. हाय फ्रेंड्स, मी अभ्यास करते. कशी आहात तुम्ही? कमेंटवर लिहा. गाईज
आम्हाला कमेंट वाचायला आवडतं आणि तुम्ही चांगले कमेंट द्या. आता माझे किती लाईन झालेत? 1 2 3 4 5. गाईस मग मी इथे येऊन बसते आणि तुमच्याशी गप्पा मारते. गाईस तिच्या 5 लाईन राहिल्यात ना. गाईस तुम्हाला माहिती आहे तुम्हाला मी नाही दिसत आहे. आय नो आय एम शुअर. कारण की आता मी अंधार केला आहे सगळीकडे. कारण की मला भीती वाटते आणि गाईस ज्यांना असेल ते कमेंटवर लिहा. ज्यांचं स्पेशल कमेंट आहे आम्ही त्यांना ना प्राईज देणार आहे ना. हो. स्पेशल. आता काय करायचं? हां विसरलं की पाऊस पडणार आहे या साईडला फक्त की नाही. पाऊस आणि ऊन सोबत मी कधीच नाही बघितलं तर मला बघायचं म्हणून तुम्ही सबस्क्राईब करा ना. मग मला कळेल की पडणार आहे की नाही. ही पण बोलते सबस्क्राईब करा है ना. किती काळ कुठं दिसलं. बघा ही माझी आंटी आहे. हे दाखव. अरे अरे गाईस आम्ही तुम्हाला काहीतरी दाखवायचं विसरलो. किडनी आणि दिशा. थांबा गाईस आता आपण इथं आलो आहो. तिचा अभ्यास बघा किती लिहिलं तिने. थँक्यू गाईस. तिच्या मोबाईलवर तिचा अभ्यास चालू आहे. तर ती अभ्यास करते. तिचा अभ्यास कधी होते ते आपल्याला सुद्धा नाही माहीत. तर ही गिफ्ट तुम्हाला भेटणार आहे जर तुम्ही स्पेशल कमेंट लिहिला आणि सबस्क्राईब केलं. माहिती आहे काय हे मॅजिकल टॅबलेट आहे. दाखवू तुम्हाला गाईस. ह्याच्यावर आपण काय पण लिहू शकतो. जसं की तुमच्यासाठी मी हे वर्ड लिहिलं. सबस्क्राईब. असं सबस्क्राईब आपण लिहिलं समज. ह्या पेन स्पेशल पेन पण आहे. आणि हे बटन दाबल्यावर रफ होतं मॅजिक. जर तुम्हाला हे प्राईज पाहिजे तर स्पेशल कमेंट लिहा आणि काय करशाल आणि तुम्ही सबस्क्राईब करणार जे आता लिहिलं. नकानी पण आपण लिहू शकतो जर पेन हरवला.